श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष समास 6वा. देहात्म निरूपण. श्रीराम. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो, सेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की आत्मा देहात राहतो आणि नाना सुख दुःखे भोगतो आणि शेवटी एकाएकी शरीर सोडून निघून जातो. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी दुःखे भोगी. श्रीराम. तारुण्यात शरीरात शक्ती असते तेव्हा प्राणी नाना सुखांचा उपभोग घेतो. वृद्धपणी शरीरातील शक्ती नाहीशी होऊन तो अशक्त होतो आणि दुःख भोगतो. मरावे ना ऐसी आवडी, हात पाये खोडून प्राण सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. श्रीराम. आपण मरूच नये अशी त्याची इच्छा असते, पण हात पाय झाडून तो प्राण सोडतो. वृद्धपणी त्याला अनेक दुःखे सोसावी लागतात आणि तो अवघडून जातो. देह आत्मा यांची संगती, काही एक सुख भोगिती, चरफड चडफडून जाती देहांत काळी. श्रीराम. देह आणि आत्मा यांची संगत झाली की काही सुख भोगायला मिळते हे खरे, पण देहांत काळी चरफडून प्राणी मरतो. ऐसा आत्मा दुःखदायक, एकांचे प्राण घेती एक, आणि सेवटी निरार्थक काहीच नाही. श्रीराम. देहाचा आत्म्याशी संयोग असा दुःखदायक आहे. लोक स्वार्थासाठी एकमेकांचा प्राण घेतात, पण शेवटी सर्व निरर्थक ठरते, त्याचा काही उपयोग होत नाही. ऐसा दो दिसांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखाचा संभ्रम मानून घेतला. श्रीराम. असा हा 2 दिवसांचा भ्रम आहे, पण त्यालाच परब्रह्म म्हणतात. नाना दुःखांच्या पसाऱ्याला ते गोड मानून घेतात. दुःखी होऊन चरफडून गेले, तेथे कोण समाधान झाले, काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख. श्रीराम. दुःखी होऊन चरफडून मेले, तेथे कोठले समाधान लाभले, काही एक सुख भोगतात की नाही तोपर्यंत सर्वच दुःख प्राप्त होते. जन्मदारभ्य आठवावे, म्हणजे अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काये म्हणोनी. श्रीराम. जन्मापासूनची आठवण करावी म्हणजे सर्व काही समजून जाईल. जी नाना दुःखे भोगावी लागतात ही काय म्हणून मोजावीत. ऐसी आत्मयाची संगती, नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाणे होऊन जाती प्राणी मात्र. श्रीराम. आत्म्याची संगती अशी आहे, त्याच्या योगे नाना दुःखे प्राप्त होतात आणि प्राणी मात्र शेवटी दैन्यवाणे होऊन मरून जातात. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडिला संबंध, नाना प्रकारी विरुद्ध तडा तोडी. श्रीराम. देह आणि आत्मा यांचा जन्मापासून संबंध येतो, त्यामुळे त्याला काही आनंद काही खेद सोसावा लागतो. नाना प्रकारे मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात, ताटातुटी होत असतात. निद्रा काळी ढेकूण पिसा, नाना प्रकारी वळसा, नाना उपाये वळसा त्यास होये. श्रीराम. झोपेच्या वेळी ढेकूण आणि पिसवा नाना प्रकारे त्रास देतात, त्यावर उपाय केले की त्यांना त्रास होतो. भोजन काळी माशा येती, नाना पदार्थ उंदीर नेती, पुढे त्यांची ही फजिती मार्जरे करीती. श्रीराम. भोजनाच्या वेळी माशा येऊन त्रास देतात, नाना पदार्थ उंदीर पडवतात, पुढे त्यांची ही फजिती मांजरे करतात. वा चामवा गोचिड, गांधेले कानटे उदंड, एकास एक चरफड दोहींकडे. श्रीराम. डोक्यातील उवा, त्वचेत घुसणाऱ्या उवा, गोचिड, गांधील, कांटे, उदंड असतात आणि एकामुळे दुसरा एखादा चरफडत असतो. अशी दोन्ही बाजूने चरफड चालू असते. त्यांचा त्रास आपल्याला होतो आणि आपला त्रास त्यांना होतो. विंचू सर्प वाघरिसे, सुसरी लांडिगे माणसास माणसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. श्रीराम. विंचू, सर्प, वाघ, अस्वले, सुसरी, लांडगे आणि माणसांना माणसे याप्रमाणे सर्व एकमेकास त्रास देत असतात. परस्परात प्रेम सुख संतोष कोठेही दिसून येत नाही. 84 लक्ष उत्पत्ती, एकास एक भक्षिती, नाना पीडा दुःखणी किती म्हणून सांगावे. श्रीराम. 84 लक्ष योनींमध्ये असंख्य जीवांची उत्पत्ती होत असते.
त्यातील कित्येक एक दुसऱ्यास भक्षण करीत असतात. प्राणी मात्रांना ज्या नाना पीडा आणि दुखणे भोगावे लागतात त्याचे वर्णन किती म्हणून करावे. ऐसी अंतरात्म्याची करणी, नाना जीव दाटले धरणी, परस्परे संहारणी एक एकांची श्रीराम. अंतरात्म्याची करणी ही अशी आहे, या पृथ्वी तलावर अनेक प्रकारच्या जीवांची अगदी दाटी झाली आहे. त्यात सतत परस्परांचा संहार करणे सुरूच असते. अखंड रडती चरफडिती, विवळ विवळ प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म श्रीराम. असे प्राणी अखंड रडतात, चरफडतात, विवळून प्राण देतात आणि मूर्ख प्राणी त्यास परब्रह्म म्हणतात. परब्रह्म जाणार नाही, कोणास दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही, परब्रह्मी श्रीराम. परब्रह्म कधी जात नाही, ते कोणास कधी दुःख देत नाही. स्तुती आणि निंदा दोन्हीही परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाहीत. उदंड सिव्या दिधल्या, ती तुक्या अंतरात्म्यास लागल्या, विचार पाहता प्रत्ययाल्या, येता तथ्य श्रीराम. उदंड शिव्या दिल्या तर त्या अंतरात्म्याला लागत नाहीत. विचार करून पाहिले की याचा यथार्थ प्रत्यय येतो. धगडीचा, बटकीचा, लांडीचा, गधडीचा, कुतीचा, वोंगाळीचा, ऐसा हिशेब सिव्यांचा किती म्हणून सांगावा श्रीराम. धगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुतरीचा, वोंगाळीचा अशा शिव्या अनेक आहेत. त्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा. इतुके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना, तडातोडीचे ज्ञान मानेना, कोणी एकासी श्रीराम. यांपैकी काहीच परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाही. तेथे कुठलीही कल्पना चालू शकत नाही. असंबंध ज्ञान कुणालाच मान्य होत नाही. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैचे वैभव, या कारणे ठाया ठाय निर्मिला देवे श्रीराम. सृष्टीमध्ये सर्व जीव असतात, त्यातील सर्वांनाच वैभव कसे प्राप्त होणार, म्हणूनच देवाने योग्य अयोग्य निर्माण केले आहे. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे, उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती श्रीराम. बाजारात उदंड लोक येतात. बाजारात जे जे विकायला आले असेल ते ते लोक घेतात. भाग्यवान लोक असतात ते मात्र उत्तम तेच घेतात. येणेची न्याये अन्न वसन, येणेची न्याये देवतार्चन, येणेची न्याये ब्रह्मज्ञान, प्राप्तव्यासारिखे श्रीराम. याच न्यायाने अन्न वस्त्रे देव देवतार्चन आणि ब्रह्मज्ञान हेही प्रारब्धानुसार प्राप्त होते. अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून नेती, महाराजे वैभव भोगिती, ते करंट्यास कैचे श्रीराम. सर्वच लोक आपण सुखी आहोत असे मानतात आणि संसार गोड करून घेतात. पण महाराजे जे वैभव भोगतात ते अभाग्यास कैसे प्राप्त होणार. परंतु अंती नाना दुःखे, तेथे होते सगट सारिखे, पूर्वी भोगिली नाना सुखे, अंती दुःख सोसवेना श्रीराम. परंतु अंती मात्र सर्वांनाच नाना दुःखे सोसावी लागतात. ती सर्वांना सरसकट सारखीच असतात. ज्यांनी पूर्वी नाना सुखे भोगलेली असतात त्यांना शेवटी ती दुःखे सोसवत नाहीत. कठीण दुःख सोसवेना, प्राण शरीर सोडीना, मृत्यू दुःख सगट जना, कासावीस करी श्रीराम. एकीकडे कठीण दुःख सोसवत नाही आणि एकीकडे वासनेमुळे प्राण शरीर सोडत नाही. याप्रमाणे मृत्यू काळाचे दुःख सरसकट सर्व लोकांना कासावीस करून सोडते. नाना अवेवहीन झाले, तैसेची पाहिजे वर्तले, प्राणी अंतकाळी गेले, कासावीस होऊनी श्रीराम. काही जणांचे काही अवयव रोगाने अथवा अपघाताने निकामी होतात. त्यांना तसेच काम करीत जगावे लागते आणि शेवटी अंतकाळी कासावीस होऊन प्राणी मरतात. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते आपद आपदो श्रीराम. वृद्धपणी रूप आणि लावण्य सर्व जाते, शरीराचे सामर्थ्य ही सर्व नष्ट होते आणि जवळ कोणीही नसताना यातना भोगत भोगत माणूस मरतो.
अंतकाळ दैन्य दीन सकळी कांस तत्समान ऐसे चंचळ अवलक्षण दुःखकारी श्रीराम. अंतकाळ हा सर्वांनाच सारखा दैन्यवाणा असतो. असे हे चंचळाचे म्हणजे अंतरात्म्याचे अवलक्षण फार दुःखदायक आहे. भोगून अभोक्ता म्हणती हे तो अवघीच फजिती लोक उगेच बोलती पाहिल्या वेळ श्रीराम. आणि तरी लोक त्याला भोगून अभोक्ता असे म्हणतात. खरे तर सर्व फजितीच असते, पण लोक पाहिल्याशिवाय उगीच बोलत असतात. अंतकाळ आहे कठीण शरीर सोडिना प्राण बराड्या सारिखे लक्षण अंतकाळी श्रीराम. अंतकाळ फार कठीण असतो, प्राण शरीर सोडत नाही आणि अंतकाळी केविलवाणी असहाय्य भिकाऱ्यासारखी अवस्था होते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.